इस वक्त ये व्यवस्था थी, तब राइस नहीं था। हिंदी शुरू है, हिंदी चालू है, अरे हिंदी चालू है। हिंदी शुरू है। राइस नहीं था, तब खाते क्या थे राजा राम, और राम क्षत्रिय था, तो क्षत्रिय का खाना ही मांसाहारी होता है। लेकिन आप कह रहे हैं इसको लेकर कंट्रोवर्सी कहीं ना कहीं होती है, आपको नजर नहीं आ रही? क्योंकि क्या राम को मांसाहारी करना, क्या कंट्रोवर्सी? कंट्रोवर्सी क्या? राम का खाना क्या था? कोई बता देवे कि राम मेथी की भाजी खाता था? आप अपने कहे पे कायम है बिल्कुल, इसको कभी बिल्कुल कायम है। ये है आप क्या भारत को शाकाहारी बनाना चाहते हैं क्या? इस देश के 80% लोग आज भी मांसाहारी है, वो राम भक्ति है ना। सर तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे त्यावर अजूनही ठाम आहात का? हो ठाम आहे ना. या देशामध्ये 80% माणसं मांसाहारी आहेत. ते राम भक्त आहेत. आणि त्या काळामध्ये तुम्ही जर अँथ्रोपॉलॉजी वाचली तर मांसाहारीच माणूस. असं आहे की मला तुम्ही एक गोष्ट सांगा, मानवी इतिहासामध्ये काय लिहिलं? मानवाचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये काय लिहिलंय? मानव कधी मांसाहारी होता आणि तो शाकाहारी कधी झाला याचा अभ्यास आहे ना जगामध्ये. अँथ्रोपॉलॉजी नावाची गोष्ट आहे ना जगामध्ये. ज्या वेळेस दुसरं काही खाद्यच उगवत नव्हतं त्यावेळेस लोक काय खायचे? सांगा ना मला, काय खायचे? ज्या देशामध्ये गहू तांदूळ नावाची गोष्टच नव्हती, याच्या तारखा आहेत ना, हे कधी उगवायला शिकले, यांची शेती कुठे झाली, हा सगळा अभ्यास आहे. म्हणूनच मी सांगतो की तुम्ही अभ्यास करून राजकारणाने हे करा, तुम्ही उगाच बोलायला बोलू नका. जगामध्ये आजपासून 5000 वर्षापूर्वी एकतरी माणूस ऋग्वेदामध्ये लिहिलंय ना, वेद वाचा ना व्यवस्थित, वेद वाचा आणि मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या मांसाचं भक्षण केलंय, कोणी कोणी केलंय मला स्पष्टपणाने कळेल. फक्त वाचायला शिका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.